ओम ओम नमः शिवाय 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 ओम हौं जूं सः ओम भूर्भुवस्वः ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ओम स्वः भुव भू ओम सः जूं हौं ओम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। श्री शिवलीलामृत अध्याय 3। श्री गणेशाय नमः। जय जय शिव मंगल धामा निज जन हृदय आरामा चराचर फलांकित द्रुमा नामा अनामा अतीता तू इंदिरावर भगिनी मनरंजना षडास्य जनका शफरी ध्वज दहना ब्रह्मानंदा बाललोचना भवभंजना त्रिपुरांतका हे शिव सद्यो जात वामघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजारंगा गिरीशा गंगाधरा भोगी भूषणा सर्वव्यापका अंधकमर्दना परमातीता निरंजना गुणत्रय विरहित तू हे पय फेन धवल जगज्जीवन द्वितीयाध्यायी कृपा करुण अगाध सुरस आख्यान शिवरात्री महिमा वर्णविला यावरी कैसी कथेची रचना वदवी पंचमुकुट पंचानना शौनकादिका मुनिजना सूत सांगे नैमिषारण्या इक्ष्वाकु वंशी महाराज मित्र सह नामे भूभुज वेदशास्त्र संपन्न सतेज दुसरा विडाऊजा पृथ्वीवरी पुतनावसने करून घातले उर्वीसी पालाण प्रताप सूर्य उगवला पूर्ण शत्रू भगणे मावळली तो एकदा मृगया व्याजे करून निघाला धुरंदर चमू घेऊन घोरांदर प्रवेशिला विपिन तो सावजे चहूकडून उठली व्याघ्र वृक रीस वन केसरी मृग मृगी वनगौ वानर वानरी शशक जंबूकांच्या हारी संहारित नृपवर चातक मयूर बदक कस्तुरी कुरंग जवादी बिडालक नकुल राजहंस चक्रवाक पक्षी श्वापदे धावती नृपे मारिले जीव बहुवस त्यात एक मारिला राक्षस महाभयानक तामस गतप्राण होऊनी पडियेला त्याचा बंधू परम दारुण तो लक्षिता झाला दुरोन मनी कापट्य कल्पून म्हणे सूड घेईन बंधूचा मित्र सहपातला स्वनगरास सुरे धरिला मानव वेश कृष्ण वसन वेष्टीत विशेष दर्वी स्कंदी घेऊन या नृपासी भेटला येऊन म्हणे मी सुपशास्त्री परमनिपुण अन्न शाखा सुवास करीन देखोन सुर नर भुलती राये ठेविला पाकसदनी त्यावरी पितृतिथी लक्षुनी गुरु वशिष्ठ घरा लागुनी नृपश्रेष्ठे आणिला भोजना आला अब्जज नंदन तो राक्षसे कापट्य स्मरून शाकांत नरमास शिजवून ऋषीचा आणून वाढिले त्रिकाळ ज्ञानी वशिष्ठ मुनी सकळ ऋषीन माझी शिरोमणी कापट्य सकळ जाणुनी मित्र सह शापिला म्हणे तू वनी होई राक्षस जेथे आहार न मिळे निशेष मी ब्राह्मण मज नरमांस वाढिले कैसे पापिया राव म्हणे मी नेणे सर्वथा बोलावा सुपशास्त्री जाणता तव तो पळाला क्षण न लागता गुप्त रूपे वना आपुल्या राव कोपला दारुण मज शापिले काय कारण मीही तुझ शापीन म्हणून उदक करी घेतले तव रायाची पट्टराणी मदयंती नामे पुण्यखाणी रूपे केवळ लावण्य हरिणी चातुर्य उपमे जेवी शारदा मदयंती म्हणे राया दूरदृष्टी पाहे विचारून या शिष्ये गुरुसी शापावया अधिकार नाही सर्वथा गुरुसी शाप देता निर्धारी आपण नरक भोगावे कल्पवरी राव म्हणे चतुर सुंदरी बोललीस साचते म्हणे हे उदक खाली टाकू जरी तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री मग आपुल्याची प्रपदावरी जल टाकी मित्रसह तो जानू पर्यंत चरण दग्ध झाले कृष्णवर्ण कुष्ठ भरला मग तेथून कल्माश पाद नाम त्याचे वशिष्ठे जाणून वृत्तांतरायासी उशाप देत म्हणे 12 वर्षी होशील मुक्त येसी स्वस्थाना आपुल्या गुरु पावला अंतर्धान मग कल्माश पाद राक्षस होऊन क्षुधाकांत निशिदिन वनी भक्षी जीव सर्व
परम भयानक असुर विशाळ हे देही कपाळी शेंदूर विक्राळ वदन बाहेर शुभ्र दंत दाढा वाढिलिया जीव भक्षिले आसपास वनी हिंडता तो राक्षस एक ब्राह्मण कुमर डोळस 12 वर्षी देखिला सवे त्याची ललना चिमणी दोघे क्रीडती कौतुके वनी तव तो ब्राह्मण पुत्र राक्षसे धरुनी भक्षावया सिद्ध झाला तव त्याची वधू काकुळती येत अरे तू मित्र सह राजा पुण्यवंत गो ब्राह्मण प्रतिपाळक सत्य माझा कांत मारू नको गडबडा लोळे सुंदरी करुणा भाकी पदर पसरी सवेची जाऊनी चरण धरी सोडी झडकरी पती माझा पतीस भक्षू नको राजेंद्रा महत पाप घेऊ नको एकसरा स्वर्ग मार्ग तरी चतुरा कैसा पावसी अंतकाळी ऐसी करुणा भाकिता कामिनी निर्दय भक्षिला तेच क्षणी अस्थिपंजर टाकूनी तिये पुढे दिधला तव ती दुःखे करुणा आक्रोशे कपाळ पिटी धरणी मृत्तिका घेऊनी घाली वदनी कोण वनी सावरी ती ते मग तिने शाप दिधला राया ते जो अलोट विधी हरिहरा ते म्हणे मदयंती संग सुरते प्राण जाईल तेची क्षणी कोणे एके स्त्रीचा संग सोहळा तुझ न घडो रे चांडाळा ऐसा शाप वदोनी ते वेळा केल्या गोळा अस्थिपतीच्या तात्काळ प्रवेशली अग्नी इकडे 12 वर्षी शापमुक्त होनी राव स्वनगरा येऊनी वर्तमान सांगे स्त्रियेसी येरी कपाळ पिटी आक्रोशे करून म्हणे झाले वंश खंडन पतीसी म्हणे ब्रह्मचर्य धरून प्राण आपुला रक्षिका अनिवार अत्यंत मन न करी कोणे स्त्रियेसी संभाषण खदिरा अंगाराची सेज आजपासून झाली तुझ लागी जाणपा परम तळमळी राजेंद्र जैसा सापळा कोंडीला व्याघ्र की महाभुजंगाचे दंत समग्र पाडोनी गारुडी दीन करी की नासी की वेसण घालून महावृषभ करी ती दीन की वनी निरंकुश वारण धरुनी क्षीण करती मग तैसा कल्माशपाद भूप होनी राहिला दीनरूप पुढे प्रकाशावया कुळदीप आपण धर्मशास्त्र पाहत असे तेथीचे पाहुनी प्रमाण वशिष्ठे मदयंतीस भोग देऊन अमोघ वीर्य पडता पूर्ण दिव्य पुत्र जाहला तेने पुढे वंश चालिला असो तो राव मृग येसी निघाला यथारण्य तथा गृह वाटे नृपाला भोग त्यजिले सर्वही मनात मनोज विकार उठत विवेकांकुशे काम इभ आवरित म्हणे स्त्रीस वैधव्य मज मृत्य ते कर्म सहसा न करावे आपुली कर्मगती गहन प्राक्तन विचित्र दारुण देवावरी काय बोल ठेवून भोगिल्या विण न सुटेची ऐसा राव उदास युक्त वनी हिंडता मागे पाहत तो पिशाच भयानक अत्यंत राया पाठी उभे सदा दाम्पत्ये पूर्वी मारिली ती ब्रह्महत्या पाठीसी लागली राजा तीर्थे हिंडता सकळी परी कदा काळी न सोडी स्वप्नी जागृतीत महाविक्राळ दात करकरा खात राये व्रते केली बहुत दान देत बहुसाल ऐसा हिंडता राव भागला मिथुला नगरा समीप आला वनश्री देखता आनंदला परिब्रह्म त्या पाठीशी उभी वृक्ष लागले बहुताम्र वृक्ष फळ भारे डोलत पोकळी रातांजन विराजित केळी नारळी खरजूरिहा चंपक जाई जुई मालती मोगरे पुन्नाग राजशेवंती मलयागर कृष्णागर जाती जपा करवीर कोविदार वड पिंपळ औदुंबर पारिजातक बकुळ देवदार कपित्थ बिल्वज अंजीर अर्जुन पिचू मंद कदंबते ऐसिया वना माझी नृपती एक क्षण पावला विश्रांती परी ते पाठीशी पापमती ब्रह्महत्या उभी असे तो उगवला भाग्य वासर मणी की निधान जोडे रंका लागुनी की क्षुधिता पुढे उचंबळोनी क्षीराब्धी जैसा पातला की मरतियाच्या मुखात अकस्मात घातले अमृत की चिंताग्रस्तासी प्राप्त चिंतामणी जाहला तैसा तापसिया माझी मुकुटमणी शिष्यान्मादी सवे घेऊनी महाराज तपस्वी गौतम मुनी तये स्थानी पातला राये घातले लोटांगण दाटला अष्टभावे करून उभा ठाकला कर जोडून करी स्तवन प्रीतीने सहज होता संत दर्शन पापे संवरती संपूर्ण तू विलोकीसी जरी कृपा करून तरी रंक सहस्त्रनयन होय तो महाराज गौतम कल्माशपादा पुसे कुशल क्षेम राज्य राष्ट्र जप प्रजा अमात्य परम सुखे करुण नांदकी की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र
स्वधर्म आचरती की समग्र पशुसेवक पुत्र कलत्र समस्त सुखरूप आहेत की. राव म्हणे आपुले कृपे करून समस्त आहेत क्षेम कल्याण परंतु आलासी वाटते दुरून आनंद घन दिसतोसी. तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर ब्रह्म हत्या दूर होईल समग्र मग पूर्व कर्म आपुले दुस्तर ऋषी प्रति निवेदिले. गौतम म्हणे परमपवित्र भू कैलास गोकर्ण क्षेत्र तेथून मी आलो अपार महिमा तेथीचा न वर्णवे. ओंकार रूपे कैलासनाथ भवानी सहित तिथे नांदत सुर असुर किन्नर सेवित अर्धमात्रा पीठ जे. त्या गोकर्णीचे शिवदर्शन ब्रह्मादिका दुर्लभ जाण तिथे इंदिरे सहित जनार्दन तप गहन आचरत. कोटी सूर्यांची प्रभा मृडानी सहित शिव उभा कैवल्य गर्भीचा पूर्ण गाभा तेथीची शोभा न वर्णवे. इंद्र सनकाधिक ब्रह्मपुत्र तेथेची वसती अहोरात्र जेथीचे पाषाण तरुवर समग्र निर्जर अवतरले. सरस सत्यवती हृदय रत्न जेथे करी अनुष्ठान वशिष्ठ भृगु जामदग्न्य गोकर्ण क्षेत्री सदा वसती. पहावया मृडानी नायक मंडप घसणी होतसे देख नारद तुंबरू गायक जेथे गाती शिवलीला. गोकर्णा भोवते समग्र उभे अखंड देवांचे भार मुखे गर्जती शिव हर हर आनंद थोर होतसे. ऋषी करीती वेदघोष अष्टनायिकांचे नृत्य विशेष किन्नर गंधर्व गायक सुरस तोषवीती महामहेशाते. ते अति उत्तम स्थान तेजोमय प्रकाश गहन नाना वृक्ष लागले. सघन कैलास भुवन प्रत्यक्ष शुभ्र सिंहासन लखलखित चारी द्वारे मणिमय खचित ऐरावतारूढ अमरनाथ पूर्वद्वारी तिष्ठतसे. दक्षिणेसी रक्षी सूर्यनंदन पश्चिमेसी वारुणी रमण उत्तरेसी वैश्रवण प्राणमित्र शिवाचा. कर्पूर गौर भवानी सहित घवघवीत तेजे विराजित भू कैलास साक्षात माहेर संत साधकांचे. त्या मूर्तीचे करावे ध्यान त्या भोवते महासिद्धीचे पूजन त्या भोवते कात्यायनी आवरण अष्टभैरव पूजिजे. द्वादश मित्र एकादश रुद्र तेथेची वसती अहोरात्र अष्टवसु दिक्पाल समग्र जोडोनी कर उभे तिथे. अष्टसिद्धी नवनिधी कर जोडोनी अखंड आराधिती पिनाक पाणी रायासी म्हणे गौतम मुनी मीही वसतो सदा तिथे. वर कड क्षेत्री लक्ष वरुषे जाण तप आचरला निर्वाण गोकर्णी एक दिन होय प्रसन्न सदाशिव. अमावस्या संक्रांती सोमवार प्रदोष पर्वकाळ शिववासर समुद्र स्नान करिता समग्र फळ होय सकळ तीर्थांचे. रावण कुंभकर्ण विभीषण याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान ते निर्वाण लिंग दशानने जाणत कैलासाहुनी आणिले. गणेशे स्थापिले ते लिंग ऋषी म्हणती सुता ते कथा सांग ऐकावया लीला सुरंग श्रवण वाट पाहती. यावरी सूत वक्ता निपुण रावण मातेसी कैकसी अभिधान ती नित्य लिंग पूजनाविण जाण उदक प्राशन न करीच. पंचधान्यांचे पिष्ट करून लिंग करी कामना धरून व्हावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा. शक्रे तिचे लिंग नेऊन समुद्री टाकिले द्वेषे करून त्या लागी रात्रंदिन रावण माता अन्न न घे. रावण म्हणे माते लागून मी मुख्य आत्मलिंग आणि तो जाऊन कैलासा प्रति द्विपंचवदन जाता झाला साक्षेपे. तप आचरला दारुण जो चतुष्षष्टी कला प्रवीण जेणे वेदांचे खंडे करून सारा निवडिले. चतुर्दश विद्या पारंगत शिवासी आवडे अत्यंत दशमुखे गायन अद्भुत केले त्याने स्वामी पुढे. आपुले शिर छेदुनी स्वहस्ते शिरांच्या तंती करूनी स्वरयुक्त दे दशमुख गात प्रेमभरित उमानाथ संतोषे जेणे. राग उपराग भार्यांसहित मूर्छना शरीर कंपित सप्तस्वर ताल संगीत शास्त्र प्रमाण गात असे. गद्य पद्य रचना नाना कळा गीत प्रबंध अखंड नाममाळा गाता प्रीतीने शिवलीला शंभू तोषला अद्भुत. म्हणे प्रसन्न झालो दशमुखा इच्छित माग तुझ प्रिय जे का. दशक द्वय नयन म्हणे कामांतका आत्मलिंग मज देई. या त्रिभुवनात जे सुंदर ऐसी ललना देई सुकुमार ऐकोनी संतोषला कर्पूर गौर भोळा
उदार चक्रवर्ती कोटी चंद्र सूर्यांची प्रभा पूर्ण ऐसे लिंग काढिले हृदयातून की ब्रह्मानंद रस मुरोन दिव्यलिंग ओतिले सहस्र बाल सूर्य न पावती सरी ऐशी प्रभा पडली दश दिशांतरी दिधले रावणाचे करी जे अतर्क्य ब्रह्मादिका जे मुनिजनांचे ध्येय ध्यान जे सनकादिकांचे देवतार्चन वेदशास्त्र पुराण दिव्यलिंग वर्णिती जे त्रिगुणातीत परब्रह्म जे अज अजित अनाम सच्चिदानंद निर्वाण धाम योगी आराम पावती जेथे अनंत ब्रह्मांडे विचित्रे जेणे रचिली इच्छा मात्रे ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे ते दिव्य लिंग पुरातन ते लिंग रावणे हाती घेऊन म्हणे त्रिलोचन त्रिदोष शमन लावण्य सागरीचे निधान त्रिभुवन सुंदर ललनादे जी अपर्णेची अपर प्रतिमा ऐसी देई मज सर्वोत्तमा सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा नामा अनामातीत तू शिव म्हणे ची प्रतिमा विशेष निर्मू न शके विधीश भोळा चक्रवर्ती महेश म्हणे हेची ने अपर्णा तू रावणे अवश्य म्हणून स्कंदी घेतली स्कंद जननी दिव्यलिंग हाती घेऊन लंकानाथ चालिला दक्षिण पंथे जाता सत्वर गज बजिले सकळ सुरवर गजानन स्कंद वीरभद्र नंदिकेश्वर तळमळती म्हणती हे सदाशिव त्रिनयन हे कैसे तुझे उदारपण भवानी बैसलासी देऊन पंचवदन हासतसे म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथ तो धावेला आता स्नेह भरित इकडे भवानी स्तवन करीत हे पद्य जतात धाव वेगी वारी जन नयना इंदिरावरा निगमा गम वंद्या सुहास्य वक्त्रा हे नील पयोधर गात्रा धाव वेगी सोडवी मज हे मधु कैटभ नरक मुरभंजना हे दशावतार धरा पीतवसना हे मदनांतक मानस रंजना हे जनार्दना जगद्गुरु हे कोटी मनोज तात श्रीधर असुर मर्दन परम उदार ऐसे स्तवन ऐकता सर्वेश्वर विप्र रूपे आडवा आला म्हणे द्वी पंचवदना कोठे मिळविली ऐसी ललना दशमुख म्हणे हे अपर्णा सदाशिवे दिधली विप्र म्हणे खाली उतरून न्याहाळून पाहे इचे वदन रावण पाहे तव ते कुलक्षण अत्यंत कुरूप देखिली भुव यास आठी अमंगळ पूर्ण वृद्ध गाल बैसले दंतहीन गदगदा विप्रहासे देखून टाकवनी रावण चालिला मग रमाधवे तये स्थळी स्थापिली माता भद्रकाळी इकडे असुर शिवा जवळी म्हणे स्त्री अमंगळ कैसी दिधली शिव म्हणे सत्यवचन ते तुझ नाटोपे कवटाळीण अनंत ब्रह्मांडे दाऊनी सवेची लपविल तत्वता मग श्रीधरे अंगीची मळी काढून स्वहस्ते निर्मिली रूप संपन्न मया सुराचे उदरी जाण उत्पन्न झाली तैची तिच्या स्वरूपाची प्रती नाही त्रिजगती अंगीच्या सुवासे धावती काद्रवेय चक्रे प्रीतीने तिचे नाम मंदोदरी तिची प्रतिमा नाही उर्वीवरी विंशती नेत्राचे चत्वरी पट्टमहिषी पतिव्रता मयासूर करील कन्यादानवरी एक शक्ती देईल आंदण सप्तकोटी मंत्रांचे गहन सामर्थ्य असे जिये माझी ते निर्वाण सांगा तीण शक्ती तुझ प्राप्त होईल लंकापती महाशत्रुवरी निर्वाणी ती प्रेरवित्वा सत्यपै ऐसे ऐकताची रावण परतला लिंग घेऊन पूर्वस्थळासी आला जाणते तो गजानन गायी राखी गजाननाचे स्तवन देव करीती कर जोडून म्हणती दिव्यलिंग सोडवून स्थापी अक्षयी गणपती ऐसा देवी प्रार्थीला एकदंत तव रावणासी मूत्र लागले बहुत पुढे पाऊल न चालवत चरपडीत मूत्रवरे भूमीवरी लिंग न ठेवावे ऐसे पूर्वी सांगितले उमाधवे हाती घेऊनी लघु शंकेसी वैसावे हेही कर्म अनुचित तव तो सिद्धी बुद्धींचा दाता विप्रवेशे गायी राखीता त्यासी लंकानाथ म्हणे तत्वता लिंग हाती धरी हे विप्र म्हणे लंकापती माझ्या गायी रानोराणी पळती तुझ्या मूत्रशंकेसी वेळ किती लागेल हे न कळे मज रावण म्हणे न लागता क्षण येतो मूत्रशंका करून विप्र म्हणे 3 वेळा बाहीन न येसी तरी लिंग टाकीन भूमीवरी अवश्य म्हणे लंकापती लिंग देत विप्राच्या हाती दूर जाऊनी
एकांत क्षिती लघुशंकेस बैसला अगाध गजमुखाचे चरित्र जो साक्षात अवतरला इंदिरावर शिव उपासना करावया पवित्र जाहला पुत्र शंभूचा असो रावणासी मूत्राचे पुर लोटले न सावरती अनिवार एक घटिका लोटता इभवक्त्र हाक फोडी गरजोनी माझ्या गायी गेल्या दुरी हे आपले लिंग घेई करी रावण न बोलेची निर्धारी हस्त संकेते थांब म्हणे दुसरी घटिका झाली पूर्ण हाक फोडी गजानन एवं घटिका झाल्या तीन कदापि रावण न उठेची जैसे पाखंडियाचे कुमत न सरेची वारिता पंडित तैसे रावणाचे मूत्र न सरे सत्य पुनः एकदंत हाक फोडी राक्षसा आपुले लिंग सांभाळी म्हणून ठेविले भूमंडळी अक्षय स्थापिले कदा काळी ब्रह्मादिका उपटेना पृथ्वी सहित अभंग एकची झाले दिव्यलिंग रावण धावे सवेग अशौच अपवित्र क्रोध भरे लिंग उपटिता डळमळी कुंभिनी महाबळे दशमुख पाहे उपटोनी परी न उपडे तया लागुनी अखंड अभंग जाहले गुप्त जाहला गजानन गायी पृथ्वीत जाती लपून रावणे एक गायीचा कर्ण धावोनिया धरियेला तोही न उपडे तया लागून मग तेथेची केले लिंगपूजन गोकर्ण महाबळेश्वर तेथून नाम जाण पडियेले रावण माता तेथे येऊन न ते नित्य करी शिवपूजन आदी लिंग हे जाणो न करीती अर्चन सूर ऋषी रावण कुंभकर्ण विभीषण तेथेची करीती अनुष्ठान त्याच्या बळे करून देव जिंकिले रावणे मया सूर मंदोदरी आणि शक्ती देता झाला रावणाप्रती लक्ष पुत्र नातू गणती 1.25 लाख जयाचे इंद्रजिता ऐसा पुत्र अष्टादशाक्षौहिणी सेनाभार जेथीच्या अनुष्ठाने अपार रावण पावला संपत्ती गौतम म्हणे राजोत्तमा ऐसा गोकर्णीचा थोर महिमा वर्णू न शके मघ वा ब्रह्मा येणे आम्हा तेथूनी जाहले मिथुलेश्वराच्या यागा कारणे आम्ही येत असता त्वरेने अद्भुत एक वर्तले तुझ कारणे कथा तेची सांगतो एक वृक्ष न्यग्रोध विशाळ त्या खाली आम्ही बैसलो सकळ तो एक चांडाळीन अमंगळ अति अपवित्र देखिली सर्व रोग वेष्टीत पूर्ण जन्मांध गलित कुष्ठ भरले जाण किडे पडले सर्वांगी व्रण दुर्गंधी उठली चहूकडे रक्तपित्ती भरून हस्तपाद बोटे गेली झडोन परमकुष्ठित कुलक्षण कैचे अन्न उदक तियेते दंतहीन कर्णहीन गर्भीच तियेचे गेले लोचन कर्ण नासिक झडवून किडे पडले बुचबुचीत अंगीचे चर्म गेले झडून वस्त्र पडले गळून धुळीत लोळे चांडाळीन पापपूर्वीचे भोगित तिचा मरण काळ जवळी आला जाणत वरते पाहिले आम्ही विलोकुन तो शिवे धाडिले दिव्य विमान तिये लागी न्यावया दशभुज पंचवदन शिवदूत बैसले चौघे जाण कोटी सूर्य तेज विराजमान उभा शशी समान एकाची कोणी अग्नी तेजे विराजत भालचंद्र शोभिवंत दिव्य विमान लखलखीत वाद्ये वाजती चतुर्विध अष्टनायिका नृत्य करीती किन्नर गंधर्व शिवलीला गाती गौतम म्हणे ऐके नृपती मग तया प्रती पुसिले हे दिव्य विमान घेऊन कोणाचे करू जाता उद्धरण ते म्हणती तया चांडाळीनी लागून शिवे आणू पाठविले निजपदा मग म्या तयासी पुसिले इणे पूर्वी काय तप केले मग ते शिवदूत बोलिले पूर्वजन्मीचा वृत्तांत पूर्वी केकय नामा ब्राह्मण त्याची कन्या सुमित्रा जाण आपुल्या सौंदर्य गर्वे करून कोणासही मानिना ही बाळपणी विधवा झाली तारुण्य पदे स्वधर्म विसरली जार कर्म करू लागली बापे शिकविल्या नायके तो हे जाहली गरोदर लोक निंदा करीती समग्र मग बापे केश धरून सत्वर बाहेर घातली येसी मग ही हिंडता देशांतर कोणी एक सभाग्य शूद्र त्याते इथे स्त्री करून सत्वर समग्र द्रव्य ओपिले तेने अपत्ये झाली बहुत ही अत्यंत मध्यमासी रत पुष्ट जाहली बहुत घूर्णीत लोचन उघडी ना शूद्र घेवोनी दासी दास गेला क्षेत्री कृषी कर्मास हे क्षुधित आठवणी मासास शस्त्र घेवोनी चालिली मध्ये माजली नुघडी लोचन हा बस्तची आहे म्हणून गोवत्साचे कंठी जाण पापिणी सुरी घालत असे ते अट्टाहासे ओरडत गायी हुंबरोनी अनर्थ करीत इणे कंठ छेदोनी गृहात वत्स नेले त्वरेने डोळे उघडोनी पाहे पापिणी मग गोवत्स ओळखिले ते क्षणी तेव्हा तिने शिव शिव उच्चारोनी म्हणे करणी न कळता केली मग अर्ध वत्स मास बक्षून उरले टाकी बाहेर नेऊन लोकात उठविले पूर्ण गोवत्स मारिले व्याघ्राने त्यावरी ही काळे मृत्यू पावत
तो येऊन यमदूत येसी नेले मारित बहुत जाची ती निर्दयपणे कुंभी पाकी घालिती असी पत्रवनी हिंडवीती तप्त भूमीवरी लोळवीती स्तंभ कवटाळवीती तप्त जे का चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन इचे काही आहे की नाही पुण्य ते म्हणती शिवनाम उच्चारून गोवत्स वध इणे केला मग यमे दिधले लोटून चांडाळ योनीत पावली जनन गर्भांध कुश्चल कुलक्षण विष्टामुत्रे भरली सदा श्वानाचे उच्चिष्ट भक्षी जाण तव माये बापे गेली मरोन मग ही हाती काठी घेऊन गावो गावी हिंडतसे तो शिवरात्र पर्व काळ लक्षून गोकर्ण क्षेत्राप्रती संपूर्ण यात्रा चालली घोषगहन नानाविध वाद्यांचा होत असे शिवनामाचा घोष अपार शिवभक्त करीती वारंवार त्यांच्या संगे ही दुराचर चांडाळी ही चालली गोकर्ण क्षेत्रा गेली चांडाळी पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी म्हणे मज अन्न द्यावे ये वेळी बहुत पापिणी मी आहे हाका फोडीत हात पसरवून तो प्रदक्षिणा करीती भक्तजन एके बिल्वपत्र नेऊन तिचे हाती घातले ते त्रिदळ चाचपवून पाहत मुखी घालावयाची नाही वस्तू म्हणून रागे बिरकावित ते पडत शिवलिंगावरी शिवरात्रीस उपोषण बिल्वदळे घडले शिवपूजन शिवभक्ता सवे जागरण घडले संपूर्ण चांडाळीस शिवनामे गर्जती जन हेही करीत तैसेची स्मरण ती ही वडाखाली येऊन पडली आहे चांडाळी ऐसा तिचा पूर्ववृत्तांत गौतमे सांगितला समस्त मगती दिव्य देह पाहोनी बैसत शिव विमानी तेधवा आपुले पूर्वकर्म आठवून करू लागली शिवस्मरण मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापिली गौतम म्हणे ऐक राया सादर तू गोकर्णा प्रती जाई सत्वर शिवरात्रीच पार्वती परमेश्वर त्रिदळे करुनी अर्चिका ऐसे बोलोनी गौतम मुनी गेला जनकाच्या यागा लागुनी कल्माश पाद तेची क्षणी गोकर्ण क्षेत्री पातला शिवरात्रीस दिव्य लिंग मित्र सह राये पूजिले सांग अंतरी सप्रेम अनुराग उमारंग संतोषला ब्रह्महत्येचे पातक विशेष जाऊनी राव झाला निर्दोष तो कैलासा हुनी आदि पुरुष पाठवित दिव्य विमानी बैसले शिव गण परम तेजस्वी दैदिप्यमान अनंत विजांचे रस पिळोन मूर्ती ओतील्या वाटते अनंत वाद्ये गर्जती एक वेळा ते रंग सुरंग दाटला दिव्य सुमनांच्या माळा वर्षती वरुणी वृंदारक मित्र सह दिव्य देह पावन झाला दशभुज पंचानन इंद्र चंद्रादी पदे ओलांडून नेला मिरवीत शिवपदा स्वरूपता मुक्ती पावून शिवरूपी मिळाला आनंद घन धन्य शिवरात्री व्रत पावन धन्य गोकर्ण शिव मंदिर गौतम ऋषी परमधन्य तेने इतिहास सांगितला पावन धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर बैसला मानस सरोवर वेष्टीत मराळ जैसे विराजित की निधाना भोवते समस्त साधक जैसे बैसती तरी पंडित तुम्ही चतुर तुमचे अवधान दिव्य अलंकार देवोनी गौरवा श्रीधर ब्रह्मानंदे करुण्या श्रीमद्भी माट विलासा ब्रह्मानंदा आदिपुरुषा श्रीधर वरदा कैलास विलासा कथारस वदवी पुढे श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड तृतीय अध्याय गोडहा श्री सांब सदा शिव अर्पणमस्तु ओम श्री गणेशाय नमः धरा धरेंद्र नंदिनी मानस सरोवर मराळ उदार कर्पूर गौर अगम्य गुण अपार तुझे वर्णिती सर्वदा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय यदक्षर पद भ्रष्टम मात्राहीनम च यद भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर विसर्ग बिंदु मात्राणि पद पादाक्षराणि च न्यूनानि चातिरिक्तानि क्षमस्व परमेश्वर ध्याय नित्यं महेशं रजतगिरि निभं चारु चंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांग परशु मृग गुराभीति हस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात सुतममर गण्य व्याघ्र कृतिं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं लौथवते विक्राळा ब्रह्मांडी माळा विषय कंठकाळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी भाळा तेथून या जळ निर्मळ वाहे जोळजोळा जयदेव जयदेव जयशी शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझं कर्पूर गौरा जयदेव जयदेव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उधळण शीतकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा जयदेव जयदेव जयशी शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझं कर्पूर गौरा जयदेव जयदेव देवी दैती सागर मंथन पै केले त्या माझी अवचित हळहळ
उठले तेत्वा असुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा, आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझं कर्पूर गौरा. जय देव व्याघ्रांबर फणीवरधर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी, शतकोटीचे वीज वाचे उच्चारी, रघुकुल तिलक राम दासा अंतरी. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा, आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझं कर्पूर गौरा. जय देव ओम उमा महेश्वर देवताभ्यो नमो नमः.